आधी माणस या मालिकेचा आजचा भाग आपण ऐकत आहोत प्रेक्षकांनो. खूपच कमाल असा झालेला आहे. मीरा खोलीमध्ये बसून रडत असते. सत्या कामावरून आलेला असतो. आज घरामध्ये काहीतरी झाले हे त्याच्या लक्षात येतं. तो मीराला विचारतो, काय झाले धूमकेतू, सांग पटकन. तेव्हा ती म्हणते, नाही काही नाही झालं. पण सत्या खोदून खोदून विचारतो. त्यावर मीरा सांगायला सुरुवात करते. ती म्हणत असते, मी काही कमवत नाही म्हणून मी निकामी. त्याचबरोबर मी लाडाची सून नाहीये. त्या रियाच्या लग्नामध्ये तिच्या आईबाबांनी 50 तोळे सोनं दिलं म्हणून ती लाडकी सून. इथे देविकाचे आईबाबा इकडे मलेशियाला राहतात म्हणून ती चांगली सून. आणि मी काहीच करत नाही. मी लग्नामध्ये कुठलीच वस्तू, कुठलेच दागदागिने, सोनं नाणं, पैसा अडचा घेऊन आले नाही म्हणून मी वाईट सून. असं कुठे असते का? मी काहीच कामाची नाहीये का? म्हणून मला प्रत्येक वेळी हिणवलं जातं, सुनवलं जातं. त्यावरच सत्या मीराची समजूत काढतो. तिला तो बेडवर बसवतो आणि म्हणत असतो, काय करतेस? तुझ्या आईदादांचं दुकान तू लहानपणापासून सांभाळतच होतीस ना, पण ते तरी कुठे आहे माझं? ते पण आईदादांचंच आहे ना. आणि मला असं वाटते की मी काहीच करू शकत नाही, फक्त घरातच बसू शकते. त्यावरच सत्या इथे तिला म्हणत असतो, मीरा प्लीज जरा, धूमकेतू प्लीज जरा, तू शांत होणार आहेस का? मी काय म्हणतोय ते तू एकदा ऐकून घेणार आहेस का? तू नको काळजी करूस. त्या बापाच्या बायकोला जे काही बोलायचं आहे ना ते तू बोल. तू तिचा एवढा विचार करू नकोस. आपल्याला जी गोष्ट करायची आहे ना तीच आपण करत राहायचं. आणि थांब, मी जरा आलो आजीकडे जाऊन, असं म्हणूनच तो आता आजीकडे निघालेला असतो. मीरा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे तो न थांबताच निघून जातो. तेव्हा मीरा विचार करते, आता हे काय करणार आहेत? डोक्यामध्ये कसला राग वगैरे घालून घ्यायला नको आणि काय करणार आहेत ते सुद्धा समजत नाही. आता इकडे रिया इथे खोलीतून बाहेर आलेली असते. डायनिंग टेबलवरती जाऊन बसते आणि इथे तिच्या बाजूलाच जी निरूपा आहे ती सुद्धा असते. आता लगेचच इकडे निरूपा म्हणत असते, काय झालेलं आहे? काय घेणार आहेस तू? ॲपल ज्यूस. ए ॲपल ज्यूस आण ग. ए किचनमध्ये मीरा असते त्यामुळे तिला मीराला आवाज द्यायचा असतो. आता लगेचच तिथे सत्या आलेला असतो आणि सत्या म्हणत असतं, काय हे काय हॉटेल आहे की काय? प्रत्येक जण येणार आणि प्रत्येक जण इथे ऑर्डर सोडणार. स्वतःच्या हाताने बनवून घेता येत नाही का? नाही रे, ते मला नव्हतं पाहिजे. ते ना इथे रियाला ॲपल ज्यूस प्यायचं होतं ना, म्हणून सांगत होते. अच्छा, रियाला ॲपल ज्यूस प्यायचा आहे ना, मग तिला प्यायचं आहे तर ती किचनमध्ये स्वतः जाईल आणि स्वतः किचनमध्ये जाऊन ॲपल ज्यूस बनवेल ना. तिला काही जमत नाही का? त्यावरच आता ती म्हणत असते, नाही ना, तिला कुठे बनवता येते? अच्छा, मग तिला बनवता येत नाही ना, तर मग एक काम कर, तू स्वतः किचनमध्ये जा आणि स्वतः जाऊन तिला ॲपल ज्यूस बनवून देणार आहेस की नाही? तेवढ्यातच आता निरूपा म्हणत असते, नाही मला चहा घ्यायचा आहे. हे काय, मीराने माझ्यासाठी चहा आणला आहे. मग तिला येत नाही ना, तर मग तू बनव ना. आणि तेव्हा ती म्हणत असते, मी तेव्हा तो म्हणत असतो, काय झालं, तुला पण बनवता येत नाही काय? आणि तुला जर बनवता येत नसेल ना, तुझ्याकडे एवढा मोठा तो फोन आहे ना, तो फोन घे, इंटरनेटवर ॲपल ज्यूस कसा बनवायचा असं टाईप कर. लगेचच हे खूप सारे व्हिडिओ येतात. मग त्यातला एखादा व्हिडिओ बघ आणि त्यानंतर तू ॲपल ज्यूस बनवू शकतेस ना, हो की नाही? काय गे, बनवू शकतेस की नाही? असंच सत्या इथे बोलत असतो आणि मीराची वकिली करत असतो. त्या म्हणत असते, अहो असू द्या ना, मी आत्ता बनवते. त्यावर सत्य तिला म्हणत असतो, मीरा, धूमकेतू, तुला तुझी कामं नाही आहेत का? जा पटकन, तू सगळी कामं उरकून घे. त्यावरच निरूपा म्हणत असते, आत्ता करू दे की रे तिला, आजच्या पुरतं करू दे, मी तिला नंतर आरामात शिकवेल ना. अगं असं कसं शिकवेशील नंतर? हे बघ, उद्या करायचंय ते आज करायचं आणि आज करायचं ते आत्ताच करायचं. अगं तू एवढ्या मोठ्या शेफची आई आहेस, मग तू ॲपल ज्यूस इथे बनव आणि तुझ्या सुनेला पण शिकव ना. अख्ख्या सांगलीमध्ये तुझं आणि तुझ्या सुनेचं नाव झालं पाहिजे. काय म्हणतेस काय? बरोबर आहे की नाही? लगेचच निरूपा बघत असते आणि सत्या म्हणत असतो, अगं तू जर तिला शिकवलंस ना, तर ती तिच्या माहेरी गेल्यानंतर म्हणेल, आणि सासरी मला एवढं माझ्या सासूने चांगला पदार्थ शिकवला आहे याचंच तुझ्या तिकडे कौतुक सुद्धा होईल की नाही तुझं तिकडे? मग उठ की ग. त्यावर मीरा त्याला थांबवण्याचा, अडवण्याचा प्रयत्न करते, पण सत्या मात्र काहीच ऐकत नसतो. निरूपाला म्हणत असतो, अगं उठ ना, उठतेस की नाही? बनव लवकर आणि बनवून दाखव. त्यावरच निरूपा म्हणत असते, अगं असं काय करतोस? राहू दे ना, शिकवेल मी तिला आरामामध्ये. आणि तसंही आता राहू दे, नको. त्यावर इकडे मात्र रिया म्हणत असते, खरं सांगू का आई, मला सुद्धा शिकायला खूप जास्त आवडेल आणि मला तसंही नवनवीन गोष्टी इथे शिकायला खूप जास्त इंटरेस्ट आहे. काय आहे ना, मी माहेरी असताना सुद्धा बऱ्याचदा इकडे नवनवीन गोष्टी शिकण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझ्या आईनं, माझ्या मम्मानं मला कधी किचनमध्ये सध्या फिरकू सुद्धा दिलं नाही. प्लीज मला तुम्ही शिकवाल ना? चला ना, आपण इथे बनूयात. असंच आता इथे रिया म्हणत असते, तर सत्या मात्र जोरातच हसायला सुरुवात करत असतो.
इकडे हसत असताना निरूपाकडे कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. इकडे मात्र मीराला वाटत असतं नक्कीच ह्यांनी मुद्दामूनच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असा मीरा इथे विचार करत असते. तेवढ्यातच आता रियाचा नवरा म्हणजेच की इथे सत्याचा धाकटा भाऊ तो म्हणत असतो, ठीक आहे मला आता उशीर होतोय, मी आता निघतो. त्यावरच आता सत्या म्हणत असतो, ठीक आहे तू निघून गेलास तरी सुद्धा चालेल. आता निरूपा म्हणत असते, बरं ठीक आहे चल मी शिकवते तुला, चल चल शिकवते. त्यावरच रिया खूपच जास्त आनंदामध्ये असते, कारण आज तिला नवीन काहीतरी शिकायला मिळालेलं असतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे काही जे डावपेच आहे ते तर तिला आत्तापर्यंत अजिबातच समजलेले नसतात किंवा समजत नसतात. कारण इकडे ती म्हणत असते की नाही नाही आई, खरंच मला तुमच्या हातचा आणि तुम्ही शिकवलेली रेसिपी करायला नक्कीच आवडेल, चला ना चला प्लीज चला. त्यावरच आता निरूपा म्हणत असते, थांब तरी मला एवढा चहा तरी पिऊ दे. नाही आई नंतर तुम्ही चहा घे ना, आता तसाही तो थंड झालेला आहे. तेव्हा ती म्हणते, अगं असं काय करतेस, माझ्यासाठी मीराने बनवला होता ना. पण आता इकडे रिया ऐकत नाही आणि तिला तिकडे किचनमध्ये घेऊन जाण्याचं काम करते. इकडे मात्र मीरा ही सत्याकडे पाहतच असते आणि हसायला सुरुवात करत असते. आता इकडे सत्या म्हणत असतो, अगं काय करतेस निरूपा, चल लवकर उठ पटकन, तिला भूक लागलेली असेल. तेव्हा आता निरूपाकडे कुठला पर्याय शिल्लक राहिलेला नसतो. ती किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये गेल्यानंतर ॲपल घेत असते. आता मीरा, सत्या आणि रिया तिच्याकडे पाहतच असतात. आज मात्र इथे जी निरूपा आहे तिला चांगलंच कामाला जुंपलेलं असतं ह्या तिघांनी मिळून. खरं तर आता इथे ॲपल ज्यूस करायचा असतो. इकडे रिया म्हणत असते, मला सांगा ना हे ॲपल धुवून घ्यायचं का. त्यावरच आता ती म्हणत असते, हो धुवून घ्यायचं. मध्ये मध्ये मीरा लुडबुड करण्याचं काम करते. म्हणजे आता हे बघ, हे असं ॲपल घ्यायचं, हे जे मिक्सरचं भांडं आहे ते घ्यायचं, हे ॲपल त्यामध्ये टाकायचं. म्हणजे मला नीट सांगा ना, ते कापायचं नाहीये का. त्यावरच आता मीरा म्हणत असते, हो ते कापायचं, त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि जर छोट्या छोट्या फोडी जर नाही केल्या तर इथे मिक्सरची पाती जी आहे ती खराब होऊ शकतात ना, त्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या फोडी करायचा. इकडे सत्या मीराला शांत करण्याचा प्रयत्न करतो. आता निरूपा तिथे असलेली सुरी लगेचच घेते आणि सुरी घेऊन इथे ॲपल कट करण्याचा प्रयत्न करत असते. त्यावरच रियाचा पुन्हा प्रश्न असतो, पण हे ॲपल कसं कट करायचं ते सांगाल का जरा, म्हणजे ते उभं कापायचं की आडवं कापायचं, कसं कसं कापायचं कसं, असं म्हणूनच आता निरूपाला सुद्धा माहिती नसतं. खरं तर त्याची साल काढायची असते, कारण इथे निरूपा म्हणत असते, रिया खरं म्हणते की याची साल वगैरे नाही का काढायची. पण इथे निरूपा म्हणते, नाही नाही छे ग, त्याची साल वगैरे काढायची काहीच गरज नाही, तू नको काळजी करूस आणि कशाला उगाच साल वगैरे काढायची. म्हणूनच आता निरूपा अगदीच त्या ॲपलचे साल वगैरे काढत नाही आणि तसंच मोठ्या मोठ्या फोडी करूनच ती आता इथे मिक्सरच्या भांड्याला लावत असते. तेव्हा रिया म्हणत असते, आता त्यामध्ये काय टाकायचं, पाणी टाकायचं का दूध टाकायचं बरं. त्यावरच ती म्हणते, आता कशाला यामध्ये काय टाकायचं, दूध वगैरे कशाला टाकायचं, यामध्ये ॲपल टाकलं, आता पाणी टाकायचं, मग आता त्यामध्ये साखर घालायची. त्यावरच रिया म्हणते, साखर नको 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 नको, मी डाएटवर आहे आणि मला साखर नाही चालत आहे, तुम्ही साखर नका. मग काय करूया, मग असंच करूया. अहो पण ते गोड कसं लागणार, किती पानसट लागेल. अच्छा असं म्हणतेस का. मग त्यावर मीरा सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण इथे निरूपा किंवा सत्या अजिबातच सत्य तिला काही सांगून देण्याचा प्रयत्न करत नसतो. आता ज्या फोडी मोठ्या मोठ्या कट केलेल्या असतात त्या फोडी मिक्सरच्या भांड्याला ती टाकते आणि मिक्सरच्या भांड्याला लावल्यानंतर आता त्यामध्ये पाणी ओतत असते. आता एवढं सगळं पाणी ओतते की त्याचा खूपच जास्त चोथा होत असतो, म्हणजे खूप ते पातळसर होत असतं. आणि त्यामध्ये साखर न घालता ती म्हणत असते, मग एक काम करूया का, त्यामध्ये गुळ घालूया का, गुळ चालेल ना. त्यावरच रिया म्हणते, हो मग आता काय पर्याय नाहीये दुसरा काहीच, ते गोड तर लागलं पाहिजे ना. पण खरं सांगू मीरा वहिनी ना खूपच कमाल असं ॲपल ज्यूस बनवते, तिच्या हाताला खरंच खूप जास्त चव आहे बघा. त्यावरच निरूपा म्हणते, तू नको का काळजी करू, हे बघ ना हे सुद्धा कमाल असं होणार आहे. आता आपण गुळ टाकूया त्यामध्ये. आता इकडे गुळ कुठे आहे बरं, शोधायला पाहिजे. आता इकडे मीरा इकडे खानाखुना करत असते की गुळ कुठे आहे म्हणून. पण इकडे आता शेवटी निरूपाला गुळाची भरणी सापडलेली असते आणि गुळ थोडासा ती त्यामध्ये टाकते, थोडासा अगदी थोडासाच आणि मोजकाच गुळ त्यामध्ये टाकलेला असतो. आता मोजकाच गुळ त्यामध्ये टाकल्यानंतर हे बघ, आता बघ असं मस्त ह्याला छान फिरवायचं आणि छान फिरवलं की आता हे छान असं ॲपल ज्यूस तयार होतं. खरं तर आता इथे निरूपाने त्यामध्ये खूप जास्त पाणी ओतलेलं असतं आणि पाणी ओतल्यानंतर आता इकडे ते जे ज्यूस आहे ते खूपच जास्त पातळ होणार असतो. रिया तिला अडवण्याचा प्रयत्न करते, पण आता निरूपा म्हणत असते, अगं ह्यामध्ये पाणी घालावंच लागणार आहे, पाणी नाही घातलं तर मग ते कसं बरं पातळ होणार किंवा कसं बरं त्याचं सरबत बनणार, नाही बनवू शकत ना त्याचं सरबत, मग उगाचच तू नको काळजी करू, थांब ग जरा मी बनवते. इकडे मात्र सत्या म्हणत असतो, हा बनव, आता फिरव ते मिक्सरला फिरव बरं. आता
वेळ हे बघ असं हे मिक्सरच्या भांड्यावर ठेवायचं आणि त्यानंतर मिक्सरला हे भांडं ठेवल्यानंतर गरकण फिरवायचं. गरकण फिरवलं की हे बघ झालं की नाही, हे मस्त असं ज्यूस तयार, असं भयानक आणि खतरनाक असं ज्यूस तयार होतंय ना. आता लगेचच हे ज्यूस तर इकडे तयार होत असतं प्रेक्षकांनो, पण इकडे मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्यूसचे सगळे काही वांदे झालेले असतात. कारण हे ज्यूस अजिबातच चांगलं झालेलं नसतं आणि हे सगळं पातळसर झालेलं असतं, पांचट झालेलं असतं. रिया सुद्धा हसत असते. इकडे सत्या आणि मीरा सुद्धा बघून हे सगळं काही निरूपा आज किचनमध्ये चक्क काम करत आहे. कारण जेव्हापासून इथे सत्याचं लग्न झालेलं आहे तेव्हापासून तिने किचनमध्ये कसला पाय ठेवलेला नसतो, फक्त आणि फक्त इथे ऑर्डर सोडण्याचंच काम केलेलं असतं. आता तिने सरबत ज्यूस बनवलेलं असतं ते एका ग्लासामध्ये ती ओतते. आता ग्लासामध्ये ओतल्यानंतर ती म्हणत असते, बघ बघ रिया किती छान झालेला आहे, घे तुला पण घे, असं म्हणत असते. आणि तेव्हा इकडे आता लगेचच दुसऱ्या ग्लासामध्ये तू सुद्धा ती ओतते. त्यावर सत्या म्हणत असतो, अगं निरूपा असं काय करतेस, तुला सुद्धा सरबत ज्यूस घ्यावं लागणार आहे, तू सुद्धा ज्यूस घे बरं, आणि तुला सुद्धा हे खूप आवडेल बरं, घे घे. आता रिया त्या ज्यूसचा एक घोट पेत असते. रियाने त्या ज्यूसचा एक घोट पिल्यानंतर तिला मात्र खूपच ते पांचट लागत असतं. ती म्हणत असते, अहो आई तुम्ही हे काय केलंय, हे ज्यूस किती पांचट आहे आणि यामध्ये खूप जास्त पातळ झालेला आहे, हे मी नाही पिऊ शकत, असा इथे ती विचार करत असते. इकडे ती म्हणत असते, अगं असंच तर असते. नाही आई नाही, हे ज्यूस अजिबातच असं नसतंय, तुम्ही हे खूपच चुकीच्या पद्धतीने बनवलंय आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की हे जे ज्यूस आहे ना ते खूप पातळ झालेलं आहे, असं हे ज्यूस नसतं आई. आणि त्याचबरोबर इथे ती म्हणत असते, काय सांगतेस, असंच तर ज्यूस असतं ना. नाही, मीरा वहिनी ज्या पद्धतीने इथे ज्यूस बनवते ना ती पद्धत खूप जास्त वेगळी आहे आणि ती खूप वेगळ्या आणि छान पद्धतीने ज्यूस बनवते, तुम्हाला नाही माहिती. खरंच मीरा वहिनी फक्त ज्यूसच नाही तर बऱ्याच गोष्टी ते छान बनवते, असंच आता रिया इथे तिला सांगत असते. रियाने ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगितल्यानंतर मात्र आता इकडे जी रिया आहे ती म्हणत असते, नको नको मला हे ज्यूस नको, मी ना आता बाहेर जाणार आहे, मग बाहेर गेल्यानंतर मी बाहेरच पार्सल घेईन आणि बाहेर पार्सल घेतल्यानंतर इथे मी बाहेरच ऑर्डर करेन, प्लीज मला हे नको आहे आता. त्यावरच आता इथे जी रिया आहे तिथं निघून गेलेली असते. रिया तिथून निघून गेल्यानंतर आता जे ज्यूस आहे ते मात्र आहे तसंच असतं. इकडे मात्र आता सत्या विचार करतो की निरूपा तुला माहिती आहे का, हे जे काही ॲपलचं ज्यूस तू बनवलंयस ना त्या ज्यूससाठी एक ॲपल गेलेला आहे. मग मला एक गोष्ट सांग, ह्या ज्यूससाठी एक ॲपल गेलं म्हणजेच तुला माहिती का हे ॲपल किती महाग आहेत, 180 रुपये किलोचा भाव आहे ॲपलला, आणि तू ते एक ॲपल वाया घातले म्हणजे एका ॲपलची किंमत किती असेल साधारण, ही गोष्ट तरी तुझ्या लक्षात येते का निरूपा, आणि तू असं कसं करू शकतेस, असाच इथे आता तो तिला प्रश्न विचारतो. त्यावरच आता इकडे तो म्हणत असतो, तू आता एक काम कर, हे जे काही तू इथे बनवलेलं आहेस ना, आता रिया तर पिलेली नाहीये ते सरबत किंवा ज्यूस, आता एक काम कर, तूच आता ते ज्यूस इथे पी. तोपर्यंत आता इकडे मात्र ती म्हणत असते, नाही नाही मी नाही पिऊ शकत, मला नकोय हे. पण आता इकडे सत्या म्हणत असतो, असं कसं नकोय तुला, तुला तर प्यायलाच पाहिजे, तुला हे ज्यूस इथे प्यायलाच पाहिजे, नाही तर वाया जाईल ना. त्यावरच ती म्हणते, नाही रे नको रे, मला नको, मी आता नाही पिऊ शकत हे, आणि तसंही मला इथे मीराने इथे चहा बनवलेला आहे ना तो मी चहा पिते, मला नकोय हे, असं इथे निरूपा म्हणत असते. त्यावरच सत्या म्हणत असतो, असं कसं नकोय, मी म्हणतोय ना पी म्हणून, असं कसं ॲपल ज्यूस वाया लावायचंय, एवढी मेहनत केलीस तू, मग ते तू प्यायलाच हवंयस ना. शेवटी आता निरूपाकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि सत्याच्या जबरदस्त प्लॅनमुळे इथे आता जे सरबत जे ज्यूस इथे तिने ॲपलचं बनवलेलं असतं ते इथे तिलाच प्यायला लावलेलं असतं. इकडे मात्र सत्या आणि मीरा एकमेकांकडे पाहत असतात. मीराला समजलेलं असतं सत्या हे सगळं मुद्दामून करत आहे, कारण निरूपाला अद्दल घडवण्यासाठी आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तिला सांगण्यासाठी. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र मीरा मार्केटमध्ये गेलेली असते, कारण निरूपाने तिला सांगितलेलं असतं. आता जेव्हा ती मार्केटमध्ये जाते तेव्हाच तिला तिची आई आणि बहीण भेटलेल्या असतात. आई आणि बहिणीला पाहिल्यानंतर इथे मीरा खूप जास्त आनंदामध्ये असते. ती विचार करत असते की आई आता मला इथे भेटलेली आहे. समोर दोघी जणी आता खूप छान हसत असतात. इकडे तिची आई तिला म्हणत असते, काय ग आजी भेटल्या होत्या मला परवा, आजी म्हणत होत्या की मीरा खरंच खूप घरामध्ये सांभाळून घेते, घर खूप छान ठेवते, त्याचबरोबर
त्याचबरोबर तुझं कौतुक करत होत्या. मीराच जशी आमच्या घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून घरामध्ये आनंद आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मीराने प्रत्येक माणसाला बांधून ठेवलेला आहे असं आजी भरभरून कौतुक करत होत्या. त्याचबरोबर जावई बाप्पू सुद्धा तुझं भरभरून कौतुक करत होते. काय गे, खरंच आता तुमचा दोघांचा संसार राजा राणीचा खूप आनंदात आणि सुखात आहे ना ग. त्यावरच आता मीरा म्हणत असते, हो ग आई, एवढं कौतुक करत होत्या आजी माझं, मला कधी काही बोलल्या नाही. त्यावरच आता मीरा म्हणत असते, हो का, म्हणजे हे बघ, मी करते सगळं काही चांगलं, पण एवढं कौतुक करण्यासारखं असं काही नाही, तुला माहिती ना ग. पण आता तिच्या आईचं लक्ष तिच्या गळ्यात असलेल्या त्या काळ्या दोऱ्याकडे जातं आणि त्या काळ्या दोऱ्याकडे लक्ष गेल्यावर तिची आई तिला म्हणत असते, काय ग मीरा, हे गळ्यामध्ये काय घातलंयस आणि तुझं मंगळसूत्र कुठे. त्यावरच मीरा म्हणत असते, अगं त्याचं काय झालंय ना, नाही, पण मला सांग, इथे छोट्याची परीक्षा झाली का, त्याचं अभ्यास कॉलेज वगैरे कसं आहे. त्यावरच आता इकडे ती विषयाला वळण देत असते. त्यावर तिची आई म्हणते, मीरा, मी तुला काहीतरी विचारले, तू विषय का बदलत आहेस, खरं सांग, हा काळा दोरा का बरं गळ्यामध्ये घातलायस, मंगळसूत्र कुठे आहे, आमच्यापासून काही लपवू नकोस, प्लीज इथे विषयाला वळण देऊ नकोस. त्यावर तिची बहीण सुद्धा म्हणत असते, खरं सांग, काय झालेलं आहे, तुझं मंगळसूत्र कुठे आहे, आई तुला काहीतरी प्रश्न विचारते, तू आमच्यापासून काही लपवत आहेस का. त्यावरच मीरा आता म्हणत असते, खरं सांगू का, इथे माझं मंगळसूत्र आणि त्याबद्दलची कथा तुम्हाला सांगते. म्हणजेच खरं तर ती गोष्ट काय झालेली आहे, इथे रियाचं लग्न झालं. रियाच्या आईबाबांनी तिला 50 तोळे सोनं दिलेलं आहे आणि 50 तोळे सोनं दिल्यामुळे इथे आई म्हणजेच माझी सासू प्रत्येक वेळी मी काहीच घेऊन आलेली नाही असा विषय करतात. त्याचबरोबर देवी काही ते पार्लर चालवते, तिच्या आई बाबा तिच्या मलेशियात असतात. ह्या सगळ्या गोष्टी मीरा सांगत असते. आणि त्यामुळेच जेव्हा इथे जे सोनं होतं ते इथे सोनं मला आजींनी दिलं होतं, मग ते सोनं सगळं मी आईंना परत दिलं. आता ते सगळं सोनं परत दिल्यानंतर इथे मात्र ज्या आई आहेत त्यांनी म्हटलं की तुझ्याकडे आहेच ना आणखी बाकी सोनं, म्हणजे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र. मग मला ते मंगळसूत्र सुद्धा काढून द्यावं लागलं. यांनीच आता मला वचन दिलेलं आहे की त्यांच्या स्वतःच्या हक्काने आणि त्याचबरोबर स्वतःच्या कमाईने जोपर्यंत मला ते स्वतःच्या हक्काचं मंगळसूत्र बनवत नाही तोपर्यंत मी हा काळा दोरा बांधत आहे. आता आई, तुला एक गोष्ट सांगू, त्यांनी माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढून आईच्या हाती दिलेलं आहे, पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी हा स्वतःच्या हाताने हा काळा दोरा इथे माझ्या गळ्यामध्ये बांधलेला आहे. आणि हा काळा दोरा खूप मोठ्या महागड्या मंगळसूत्रापेक्षा जास्त मोलाचा आहे माझ्यासाठी, कारण त्यांनी माझ्या गळ्यामध्ये हा बांधलेला आहे. आणि मला खात्री आहे की आता ते लवकरच खूप सारे पैसे कमवतील आणि स्वतःच्या कष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवरच मला ते मंगळसूत्र नव्याने घेतील आणि माझ्या गळ्यामध्ये बांधतील. आई, तू काळजी करू नकोस, तुझा जावई म्हणजे लाख मोलाचा आहे आणि त्याचबरोबर माझ्यासाठी खरं सोनं आहेत असं म्हटल्यानंतर तिच्या आईला तिचं कौतुक वाटत असतं. त्यावरच तिची आई म्हणत असते, मीरा, खरंच ग, तू कमाल आहेस, तुमच्या दोघांच्या संसाराला कोणाची नजर सुद्धा लागायला नको असं इथे ती बोलत असते. आता इकडे ती म्हणत असते, नको काळजी करूस, आणि मी ज्या गोष्टीमध्ये आहे, ज्या सगळ्या ह्या गोष्टीमध्ये आहे त्यामध्ये मी आनंदात आणि सुखात आहे, त्यामुळे तू काळजी करू नकोस असं मीरा इथे बोलत असते. त्यावर तिची आई तिचं कौतुक करत असते. तर आता प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये एवढंच. चा भाग खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये पुन्हा सुजित कुमारच इथे पैसे वसुली करण्यासाठी आलेला असतो. पण आता सत्याने पुन्हा एक डोकं लावलेलं असतं. तो म्हणत असतो, अगं, ह्या देविकाचं तर इथे सांगलीमध्ये निरुपा ब्युटी पार्लर म्हणून आहे, मग ती एवढे कमवत आहे तर ती जे काही हप्त्याचे पैसे आहेत किंवा जे काही इथे कर्जाचे 17 लाख रुपये आहेत ती फेडेल ना, असं म्हणता क्षणी आता इथे देविकाची चांगलीच पाचावर बसलेली असते. कारण आता देविका तर एवढे पैसे कमवत नसते आणि त्याचबरोबर निरुपा हे सगळं मीरा बरोबर वागत असते, त्यामुळे सत्याने हा डाव घातलेला असतो. त्यावर सत्या इथे सुजित कुमारला विचारत असतो, तुम्ही किती दिवस द्याल ह्यांना हे सगळे पैसे चुकवण्यासाठी. त्यावरच आता सुजित कुमार म्हणत असतो, मी तुम्हाला 2 दिवसाची मुदत देतो, ह्या 2 दिवसामध्ये तुम्ही पैसे देऊ शकता. त्यावरच आता सत्या म्हणत असतो, बघितलंस, 2 दिवसामध्ये तुला आता 17 लाख रुपये यांना द्यायचे आहेत आणि तुझी ही लाडकी सून इथे देविका नक्कीच तुला मदत करेल. आता मात्र देविकाला काय बोलावं आणि काय नाही ह्या गोष्टी ते समजत नसतात. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.